उन्हाळ्यामध्ये थंडगार आणि हेल्दी ड्रिंक हवं आहे, मग हे सोलकढी नक्की ट्राय करून बघा. बनवायला एकदम सोपी आहे. हॅलो फ्रेंड्स, मी पूर्वा तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते लाईफ इन अ कुडाळमध्ये. सोलकढीसाठी आपल्याला लागणार आहे ओलं खोबरं, जिरं, आलं लसूण, कोकम आणि हिरवी मिरची. सोलकढी बनवण्यासाठी ना सर्वप्रथम आपण जे कोकम आहे ते गरम पाण्यामध्ये भिजत ठेवूया 15-20 मिनिटासाठी. आणि ते भिजत ठेवलं तोपर्यंत आपण इथे मिक्सरमध्ये ना आपलं ओलं खोबरं, हिरवी मिरची, जिरं, आलं लसूण आणि आपल्याला जर तुम्हाला हवं असेल तर त्याच्यामध्ये ना तुम्ही बीटसुद्धा ॲड करू शकता. जर नको असेल तर स्किप करा, पण मी वापरलं आहे कारण त्यातने छान रंग येतो. आणि हे सर्व आहे ना आपण मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक करून घेऊ. कोकणात ना ही सोलकढी तुम्हाला दुपारच्या जेवणात वगैरे सर्रास पाहायला मिळते. म्हणजे लोक आवर्जून खातात कारण ती पचायला खूप चांगली असते. जेवण वगैरे चांगलं पचतं आपल्याला. आता हे मिक्सरमध्ये वाटलेलं जे आहे ना ते सर्व मी गाळणीमध्ये गाळून घेणार आहे. गाळून घेतल्यानंतर उरलेले जे खोबरं आहे ना ते पुन्हा एकदा पाणी टाकून मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा त्याचा आपल्याला रस काढून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ ॲड करते आणि 1 चमचा पिठी साखर. आता ह्याच्यामध्ये जे कोकमाचं पाणी होतं आपलं ते ॲड करायचं आहे. तुम्ही आगळसुद्धा वापरू शकता. आगळ वापरला तर 2 चमचे आगळ वापरा. आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव केलं ना की आपली सोलकढी तयार आहे. तुम्हाला जर हवी असेल तर ही तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवू शकता थोड्या वेळासाठी, जेणेकरून अजून थंड होईल. पण ती अशी पण चांगली लागते जेवणाबरोबर. आता याच्यावर मी कोथिंबीर टाकते गार्निशिंगसाठी, छान दिसते. आणि आपला ते सोलकढी ही तयार आहे. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.